नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भीम जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण याच दरम्यान सोलापूरमधून एक अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी बातमी समोर येते. सोलापूर पोलिसांनी चक्क डीजेवर बंदी घातली आहे. वर्षभर प्रत्येक भीमसैनिक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतो ती म्हणजे 14 एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. ही जयंती इतर जयंत्यांप्रमाणे एक दिवस साजरी होणारी नसून हा एक सण उत्सव आहे जो की पूर्ण एप्रिल महिना आणि भारताच्या बाहेर परदेशांमध्ये सुद्धा साजरा होत असतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरांमध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि त्यातलंच एक शहर म्हणजे सोलापूर. सोलापूरमधील भीम जयंती महाराष्ट्रातली सर्वात मोठी भीम जयंती म्हणून सुद्धा ओळखली जाते. पण अशातच आता एक बातमी समोर येते आणि ती म्हणजे 21 एप्रिलला होणाऱ्या मिरवणुकीत आता डीजेचा आवाज घुमणार नाही. पोलिसांनी ही बंदी का घातली आणि यामागे नक्की काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही बातमी तुमच्या आमच्या अस्मितेशी जोडलेली आहे. सोलापूर शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत भीम जयंतीच्या मिरवणुका डीजे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी स्पष्ट बजावलंय की कोणत्याही मंडळाने डीजे साठी ऍडव्हान्स देऊ नये, अन्यथा पैसे बुडतील. पारंपरिक वाद्यांचा वापर करा असं पोलिसांचं आवाहन आहे. मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत की विनापरवाना डिजिटल फलक आणि लेझर लाईटचा वापर करू नका आणि जर कोणी नियम मोडला तर थेट गुन्हे दाखल होतील आणि डीजे जप्त केला जाईल. मित्रांनो, ह्याच निर्णयाच्या विरोधात सोलापूरच्या भीम सैनिकांमध्ये आता संतापाची लाट पाहायला मिळत आहे. प्रशासनाचा हा निर्णय योग्य आहे की अन्यायकारक? सोलापूरमध्ये ह्या वर्षी भीम जयंतीला डीजे वाजणार नाही का? भीम जयंतीला डीजे असायला हवा की नाही? प्रशासनाने घेतलेला हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, ही महत्त्वाची बातमी प्रत्येक भीम सैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच शेअर करा आणि आपल्या बुद्धसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. नमो बुद्धाय.